ओम नमः शिवाय. खाटू श्यामची कथा. महाभारताच्या युद्धाच्या वेळी एक पराक्रमी योद्धा जन्माला आला होता, जो पराक्रम, शौर्य आणि परोपकारासाठी ओळखला जातो. तो म्हणजे बार्बरिक, ज्याला नंतर खाटू श्याम म्हणून ओळखले जाऊ लागले. बार्बरिक हा भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र होता. त्याने लहानपणापासूनच तपश्चर्या करून भगवान शिवांकडून 3 अमोघ बाण प्राप्त केले होते. त्याच्या या बाणांची अशी शक्ती होती की तो फक्त एक बाण सोडला तरी तो संपूर्ण युद्ध जिंकू शकत होता. बार्बरिकने ठरवले होते की युद्धात नेहमी कमकुवत पक्षाची मदत करेल, आणि त्याच्या या निर्णयामुळे महाभारताच्या युद्धात एक गोंधळ उडू शकला असता. महाभारताच्या युद्धाच्या पूर्वसंध्येला बार्बरिक युद्ध पाहण्यासाठी कुरुक्षेत्राकडे निघाला. त्याच्या हातात फक्त 3 बाण होते, पण प्रत्येक बाणात संपूर्ण युद्ध जिंकण्याची ताकद होती. श्रीकृष्णाला हे समजले की बार्बरिक ज्या बाजूने लढेल ती बाजू लगेच जिंकेल, कारण तो नेहमी दुर्बलांना मदत करेल. त्यामुळे युद्धाच्या निकालावर परिणाम होऊ शकला असता. तेव्हा श्रीकृष्णाने बार्बरिकची परीक्षा घ्यायचे ठरवले आणि ते ब्राह्मणाच्या वेशात त्याच्यासमोर गेले. त्यांनी विचारले, तुझ्या 3 बाणांची शक्ती काय आहे? बार्बरिक म्हणाला, पहिल्या बाणाने मी शत्रूची निवड करू शकतो, दुसऱ्या बाणाने मी त्यांना नष्ट करू शकतो, आणि तिसऱ्या बाणाने मी ज्यांना मारले आहे त्यांना पुन्हा जिवंत करू शकतो. हे ऐकून श्रीकृष्ण चकित झाले आणि त्यांनी त्याला युद्धात कोणी जिंकेल असे वाटते असे विचारले. बार्बरिक म्हणाला, मी ज्या बाजूने मदत करेन ती जिंकेल, पण मी नेहमीच दुर्बल बाजूला मदत करतो. त्यामुळे युद्धात एकामागून एक दोन्ही बाजू दुर्बल होतील आणि मी शेवटी दोन्ही बाजूंना मदत करत राहीन. त्यामुळे युद्ध कधीच संपणार नाही. हे ऐकून श्रीकृष्णाने त्याला एक दान मागितले, त्याचे शिर म्हणजेच डोके. बार्बरिक प्रसन्नतेने तयार झाला आणि म्हणाला, हे प्रभू, जर तुम्हाला माझे शिर हवे असेल तर मी ते आदराने देतो, पण मला एक इच्छा आहे की मी हे युद्ध माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छितो. श्रीकृष्ण त्याच्या समर्पणाने संतुष्ट झाले आणि त्यांनी त्याचे डोके कुरुक्षेत्राच्या एका टेकडीवर ठेवले, जिथून त्याने संपूर्ण महाभारत युद्ध पाहिले. महाभारत युद्धानंतर पांडवांनी बार्बरिकच्या त्यागाचे कौतुक करून त्याला विजयाचे निशाण म्हणजे ध्वज दिले. श्रीकृष्णाने त्याला मोरपीस, भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून दिले आणि त्याला वर दिला की तो कलियुगात श्याम या नावाने पूजला जाईल. बार्बरिकचे डोके राजस्थानमधील खाटू या गावी पुरले गेले आणि पुढे तिथे खाटू श्याम मंदिर उभारण्यात आले. त्यामुळे खाटू श्यामच्या मंदिरात आजही भक्त निशाण आणि मोरपीस चढवतात, विशेषतः जया एकादशीच्या दिवशी. असे मानले जाते की जे भक्त मनोभावे त्याची पूजा करतात त्यांचे सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. जया एकादशीच्या दिवशी लाखो भक्त श्यामबाबाला निशाण आणि मोरपीस चढवतात, कारण हा दिवस त्यांच्या महान त्यागाची आठवण करून देतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.